नमस्कार मित्रांनो, मी मयूर कालेकर. बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो की पीक विमा योजना हा फॉर्म कसा भरावा? तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर स्वतः पीक विमा व फक्त 10 मिनिटांमध्ये कसा भरावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर मोबाईलमधून हा कंप्लीट ए टू झेड हा फॉर्म कसा भरावा याची माहिती पूर्णपणे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देणार आहोत. जर चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या व नवीन नवीन योजनेच्या माहिती व अशीच हेल्पफुल माहिती तुम्हाला भेटत जाईल. तर मग फॉर्म भरायला आपण सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये येऊन क्रॉप इन्शुरन्स या नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. क्रॉप इन्शुरन्स अशा प्रकारे येईल, त्यावरती इन्स्टॉल बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन पूर्णपणे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे, लॉग इन विथ OTP. तर आता डाउनलोड होत आहे. डाउनलोड आता कंप्लीट होईल. कंप्लीट झाल्यानंतर लगेच ओपनच करूया. ऑन बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणून असं येईल. त्यानंतर लॉग इन अँड रजिस्टर असा फेज येईल. त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करूया. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन विथ OTP करूया आपण. तुमचा मोबाईल नंबर चूज करायचा आहे आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इन विथ OTP तेव्हाच येईल ज्या वेळेस तुम्ही मागल्या वर्षी जर फॉर्म भरला असेल क्रॉप इन्शुरन्स विमा योजनेचा. जर तुम्ही नवीन असाल तर तिथे जर नवीन असेल तर माहिती भरायला येईल तुम्हाला. आपण OTP टाकूया. टाकल्यानंतर आपण व्हेरीफाय करूया. व्हेरीफाय केल्यानंतर स्टार्टिंगला असेल वेलकम म्हणून, तिथे ज्याची मागल्या वर्षी माहिती तुम्ही भरली होती त्या व्यक्तीचं ते नाव येईल आणि सर्वात खाली बघा येतं लिहून अप्लाय फॉर द इन्शुरन्स स्कीम या ठिकाणी चौकोनमध्ये PMFBY इन्शुरन्स म्हणून. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर फॉर्म भरला नसेल मागच्या वर्षी तर तुम्ही पुन्हा एकदा भरू शकता तो. तर तुम्ही इन्शुरन्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून असं ओपन होईल. तर तिथं पाहायचं स्टेट महाराष्ट्र आले, सीझन पाहायचा आता कुठला चालू आहे आणि स्कीम कुठल्या अंतर्गत, स्कीममध्ये PMFBY आणि वर्ष कुठले चालू आहे ते आपल्याला चूज करायचं. स्टेट तर आपलं ऑलरेडी महाराष्ट्र आपण चूज केलेलंच आहे. त्यानंतर खरीप या बटनावरती क्लिक करायचं, कारण आता खरीप हा संगम चालू आहे. त्यानंतर आपल्याला स्कीम PMFBY वरती क्लिक करायचं आहे. नंतर वर्ष कुठलं चालू आहे आत्ता त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 2025 वरती क्लिक करायचं आहे आत्ता. त्यानंतर खाली सबमिट अँड नेक्स्ट बटन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि पुढे यायचं. त्यानंतर न्यू ॲप्लिकेशन म्हणून वर येईल आणि सिलेक्ट बँक अकाउंट, जे तुम्ही माहिती भरताना जे बँक अकाउंटचे डिटेल्स टाकले ते बँक अकाउंट इथे ॲपेअर होईल. तर ते बँक अकाउंट तुम्हाला चूज करायचं. जर कोणाला जर नवीन बँक अकाउंट जर तिथे ॲड करायचं असेल तर ॲड न्यू अकाउंट म्हणून खाली एक ऑप्शन आहे. तिथे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा तुमचा अकाउंट नंबर, IPSC कोड आणि लोकेशन कुठली ब्रँच आहे ते तुम्ही डिटेल्स तिथे भरू शकता. तर ती माहिती जर योग्य प्रमाणे तुम्ही भरली तर पुन्हा एकदा खाली एक ऑप्शन येतो सेव्ह अँड नेक्स्ट बटन, त्यावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर फार्मर डिटेल्स येईल. तर तुम्ही मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल तीच माहिती तशी पुन्हा एकदा तिथे ॲपेअर होईल. जसं की नेम ॲज पर पासबुक कोणचं आहे त्याचं नाव, त्यानंतर आधारवरती नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, त्यानंतर रिलेटिव्ज नेम, त्यानंतर रिलेटिव्हसोबत तुमचं रिलेशन काय आहे, एज किती तुमची, नंतर जेंडर, त्यानंतर कास्ट कॅटेगरी येणार आहे, SC येणार आहे, ST येणार आहे, जनरल येणार आहे, OBC येणार आहे. जी कुठली तुमची कास्ट आहे तुम्ही ती चूज करू शकता. त्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये 3 प्रकारचे ऑप्शन आहे. ओनर असणार आहे, शेअर क्रॉपर असणार आहे आणि टेनेंट असणार आहे. जर तुम्ही शेतीचे स्वतः मालक असेल तर ओनर बटनावरती क्लिक करू शकता. शेअर क्रॉपर असेल म्हणजे जर जमीन घेतली असेल क्रॉपर आधी करण्यासाठी तर तुम्ही तो ऑप्शन चूज करू शकता. टेनेंट म्हणजे तुम्ही जर भाडेकृत जमीन जर घेतली असेल करण्यासाठी करार करून 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी तर तुम्ही टेनेंटवरती क्लिक करू शकता. त्यानंतर फार्मर टाईपमध्ये तुम्ही स्मॉल फार्मर आहात का ओदरमध्ये आहात का मार्जिनल म्हणजे मोठ्या प्रमाणात, तर आपण ओदर बटनावरती क्लिक करतो आहे. त्यानंतर खाली पाहिल्यानंतर ते रेसिडेन्शियल डिटेल्स येते. तिथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे, स्टेट चूज करायचं आहे महाराष्ट्र, त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये यायचं तिथं तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहता ते टाकायचे. तर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका, नंतर तुम्ही कुठल्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव, त्यानंतर जिथे तुम्ही एखाद्या वाडीमध्ये राहत असेल नाही गावामध्ये असेल तर तिथेसुद्धा गावातच नाव टाकायचं. आणि त्याच्यानंतर नॉमिनी, तर तुम्हाला नॉमिनी जर ॲड करायचं असेल तर नॉमिनीचं नाव टाकू शकता.
नॉमिनीचं वय टाकू शकता आणि नॉमिनीसोबत तुमचं काय रिलेशनशिप आहे ते तुम्ही चॉईस करू शकता. जसं सन आहे, डॉटर आहे, केर आहे आणि वाईफ आहे अशा प्रकारे. तर आपल्याला टाकायचं नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्रॉप लोकेशन डिटेल्स हा पेज ओपन होईल. त्या ठिकाणी स्टेट हे महाराष्ट्र ऑलरेडी आलेलं आहे. तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहत आहे. डिस्ट्रिक्ट चूज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तालुका चूज करायचा. कुठल्या तालुक्यात तुम्ही राहत आहे, कुठल्या तालुक्यात तुमची जमीन येते. त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल, कुठल्या गावामध्ये जमीन येतील, कुठल्या खात्यामध्ये. त्यानंतर ग्रामपंचायत कुठलं आहे तुमच्या याला. त्यानंतर विलेज कुठलं आहे. अशा प्रकारे चूज केल्यानंतर पुन्हा एकदा प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर क्रॉप डिटेल्स ही म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचे पिकाचे उत्पादन यावर्षी घेतले आहे. तर त्यानंतर इंडिव्हिज्युअलमध्ये घेतलं आहे का मिक्समध्ये घेतलं आहे, अशा 2 प्रकारचे आहे. इंडिव्हिज्युअलमध्ये म्हणजे एका वावरात एकच पीक घेतलं तर तुम्ही तिथे चूज करू शकता. मिक्समध्ये म्हणजे एका गटामध्ये जर तुम्ही एका शेतीमध्ये जर 2-2 प्रकारची जर पिकं घेतली असेल तर ते चूज करू शकता. ते जर तुम्ही जर बाजरा घेतले असेल एका अर्ध्या वावरात आणि अर्ध्या वावरात जर तुम्ही भुईमूग केला असेल तर किती टक्के केलं ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही इंडिव्हिज्युअलमध्ये जाऊ शकता. इंडिव्हिज्युअलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कुठलं पीक घेतलं तुम्ही ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर कुठल्या तारखेला घेतलं आहे तारीख इथे येऊन चूज करायची. ती तारीख चूज केल्यानंतर खाली ओनरशिपवरती यायचं. तर ओनर आहात, शेअर कॉपरात का टेनंट आहात त्यावरती क्लिक करायचं. तर आपण ओनर चूज करतो आहे. त्यानंतर सर्वे नंबरवरती यायचं आहे. सर्वे नंबरवरती चूज आल्यानंतर तुम्हाला तिथं माहिती टाकायची कुठली. त्यानंतर खाता क्रमांक असणार आहे. खाता क्रमांक चूज करा. सर्वे नंबर म्हणजे गट क्रमांक असणार आहे. ज्या गट क्रमांकामध्ये तुम्ही ते पीक घेतलं आहे तो गट क्रमांक तिथे टाकायचा आहे. खाते क्रमांक म्हणजे तो गट क्रमांक कुठल्या खात्यामध्ये येतो तो खाता क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तिथे टाकू शकता. त्यानंतर आपण पुन्हा एकदा प्रोसीड बटनावरती क्लिक करणार आहोत आणि पुढल्या ठिकाणी जात आहोत आपण. मिनिटं. त्यानंतर प्रोसीड बटनावरती आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर ते सिलेक्ट डिझायर लँड डिटेल्स म्हणजे ती जमीन कुठल्या व्यक्तीच्या नावावरती आहे व त्या ओनरीची डिटेल्स आहे त्या ठिकाणी ती पुढे येते. त्यानंतर ती डिटेल्स चूज करायची. त्या व्यक्तीचं नावावरती क्लिक करायचं. त्याची सर्व माहिती येईल तिथं. खाता नंबर येईल, इंडिव्हिज्युअल एरिया किती आहे. त्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे येईल एरिया टेन्युअर म्हणजे किती एरिया हेक्टरमध्ये आहे की याच्यामध्ये आहे. नंतर प्रीमियम इन्शुरन्स पाहायचा किती. त्यानंतर प्रीमियमसाठी तुम्हाला प्रीमियम किती भरावं लागेल. त्यानंतर फार्मरचा शेअर किती असेल. म्हणजे ज्या वर्षी तुम्हाला इन्शुरन्स भेटेल तर इन्शुरन्समध्ये तुम्हाला किती पैसे भेटेल तो इन्शुरन्स तिथे येईल. त्यानंतर पुन्हा एकदा खाली जाऊन प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर इंडिव्हिज्युअल क्रॉप येईल म्हणजे तुम्ही कुठलं पीक घेतलं ते येईल, किती एरियामध्ये घेतलं ते येईल, खाते क्रमांक आणि कुठल्या डेटला गेले ते तारीख येईल. आणि तुम्हाला जर पुन्हा एकदा जर नवीन एखादं पीक ॲड करायचं तर तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन जशी आपण माहिती भरली त्या ठिकाणी माहिती भरता येईल तुम्हाला. त्यानंतर पुन्हा येतो प्रोसीड बटनावरती क्लिक करतोय. प्रोसीड बटनावरती केल्यानंतर इथे येतं आहे अपलोड डॉक्युमेंट्स. तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे जसं की पासबुक किंवा चेक. ज्या बँकेचे तुम्ही डिटेल्स टाकले आहेत त्या बँकेचं पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली येते अपलोड लँड रेकॉर्ड म्हणजे जसं की 7/12/8 हे 2 टाकायचे तुम्हाला. त्यानंतर सोविंग सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट टाकायचं आहे. सोंग घोषणापत्र जर तुमची सामायिक शेती असेल तर सामायिक शेतीमध्ये जे जे व्यक्तींचे नाव त्यांचे सर्व सह्या वगैरे घेऊन ते सोविंग तुम्हाला सर्टिफिकेट तिथे अपलोड करते. ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही टाकू शकता किंवा टाकायची काही एवढी गरज नाही आहे तिथे. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पासबुक 7/12/8 त्यानंतर स्वघोषणापत्र. त्यानंतर आपल्याला खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉलिसी डिटेल्स लिहून येईल. ज्या ठिकाणी फार्मर नेम लिहून येईल. त्यानंतर किती लँड आहे, तर कुठल्या गावामध्ये आहे, त्यानंतर किती विमा आहे, त्यानंतर किती इन्शुरन्स आहे, त्यानंतर तुमचा फार्मर शेअर किती आहे, त्यानंतर पुढच्या डिटेल्स सर्व माहिती येईल. तुमचं प्रीमियम इन्शुरन्स किती आहे, कुठल्या अंतर्गत स्कीम येते, त्यानंतर किती तारखेला तुम्ही फॉर्म भरला आहे. त्यानंतर सबमिट केल्यानंतर पुढे येणार आहे माय पॉलिसीवरती क्लिक केल्यानंतर तिथे महाराष्ट्र खरीप PMVY 2025 प्रोसीड करायचं आहे. तिथे पूर्णपणे तुमची सर्व पॉलिसीची डिटेल येईल. आतापर्यंत मी पैसे भरले नाही त्याच्यामुळे असं दाखवत आहे. तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करून पैसे पे करू शकता. जे काही तुम्हाला तिथं पैसे पे करायला दिले असेल ते तुम्ही पे करू शकता. अशा प्रकारे फॉर्म भरून आपला झालेला आहे.